आपसे पूछना चाहता हूं, तेलंगाना की सरकार को इस बात का अधिकार है कि नहीं है कि वो किसी को एम्बेसडर बनवाए? उनका कहना है आपके पास अधिकार है तो रद्द कर दीजिए, आपके पास अधिकार है तो रद्द कर दीजिए. डिबेट अशी चालू ठेवा. पण या ठिकाणी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशरफ आझमी आणि प्रेम शुक्ला यांच्याकडे याच मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत की राज्याला अधिकार आहे का हे सगळं केंद्र ठरवणार. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा मी मराठी न्यूज. लग्नाचा मौसम म्हणजे मेहंदी, संगीत, फेरे, रिसेप्शन, पाठवणी, 5 फंक्शन्सची तयारी आता तयार फक्त 5 रुपयात. फेअर अँड लवलीचा स्पेशल मिनी पॅक जो देतो फक्त 5 रुपयात आमचा बेस्ट एव्हर उजळपणा. आता 5 रुपयात रोज रेडी. आम्ही आहोत वॉशिंग मशीनचे सायंटिस्ट. आम्हाला पाहायचंय की कोणती पावडर मशीन मध्ये चांगली स्वच्छता देते. तुम्हाला खूप डाग लावायचे आहेत. आम्ही वेगवेगळ्या पावडर्स टेस्ट केल्या आणि मशीन मध्ये सर्वात चांगली स्वच्छता नवीन सर्फ एक्सेल मॅटिकनेच दिली. लीडिंग वॉशिंग मशीन मॅन्युफॅक्चरर्सने सुचवलेला नंबर 1 ब्रँड सर्फ एक्सेल मॅटिक. मम्मीला सांग. प्रस्तुत आहे यूथ इन्फिनिटी, लॅक्मेचं पहिलं स्कल्प्टिंग सिरम. तुमचा 20sचा स्कल्प्टेड चेहरा जसाच्या तसा ठेवतो. यूथ इन्फिनिटी बाय लॅक्मे. Reinvent. रोज रात्री 9 वाजता पुन्हा प्रेक्षेपण सकाळी 7:30, 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता फक्त मी मराठी न्यूज वर. ईद का चांद और रमजान हसीन रात का इंतजार, इफ्तार दावत का शाही इंतजाम कबूल है फक्त तुमच्यासाठी. सेलिब्रेट करा रमजान फूड फेस्टिवल. पहा फूड अँड मूड फक्त आपल्या मी मराठी न्यूज वर. ब्रेक नंतर मी मराठी न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय सानिया कोणाची. ज्या प्रकारे सानिया मिर्झाला ब्रँड अँबॅसेडर बनवण्यावरून वाद तयार झालेला आहे. शुक्ला सर, मी तुमच्याकडे येतो. प्रत्येक राज्याला अधिकार आहे की ब्रँड अँबॅसेडर आम्हाला कोण हवा आहे आम्ही ठरवणार. केंद्र सरकार किंवा भाजपाला अशा प्रकारची एक राईट आपण कोणी दिला की त्यांनी असं म्हटलं की सानिया मिर्झाला करू नये कारण ते भारताचा अपमान केलेला. विरोध करण्याचा सुद्धा अधिकार राजकीय पक्षांना आहे, त्यामुळे त्यांनी विरोध केलेला आहे. आणि मुसलमानांचा विरोध कोणी करत नाही. एपीजे अब्दुल कलाम डॉक्टर ते भारतरत्न आहेत. त्यांना राष्ट्रपती करण्याचं काम भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचा राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधनच केला. अजीम प्रेमजीचा कोणी विरोध करत नाही. अरशद अय्यूबचा कोणी विरोध करत नाही. जे चांगले ह्या देशावर मौलाना अबुल कलाम आझाद सारखे जे लोक आहेत होते त्यांच्या विरोधात कोणी एक शब्द सुद्धा बोलू शकत नाही. पण सानियाने चांगलं काम केलंय. सानियाने देशासाठी चांगलं काम करण्यापेक्षा जे पाकिस्तानमध्ये जाऊन ज्या प्रकारचं त्यांनी काम केलेलं ते सून झाल्यानंतर आणि त्यानंतर भारतासाठी मी खेळणार नाही. 2008 ते 2010 ती खेळली नाही आणि 2012ला ती लंडन ऑलिम्पिकमध्ये एक तरी त्यांनी शर्त केली की आधी आम्हाला माझ्या आईला तुम्ही मॅनेजर करा आणि तिथे गेल्यावर ती तिरंगा खांद्यावर घ्यायला तयार झाली नाही. त्याचा विरोध आहे. हे सुद्धा विरोध करायचा नाही. ही लोकशाही आहे की काय आहे? सौदी अरेबिया आहे का? या लोकशाहीत आम्ही विरोध करू शकतो, करतोय. त्याच्यावर एवढा काय गाजावाजा करताय? यांचं असं म्हणणं की लोकशाही आम्ही विरोध करतोय. पण ज्या प्रकारे मैं बिल्कुल आपकी बात से मुत्तफिक हूं. ये तो उस वक्त भी विरोध कर रहे थे जब कांग्रेस ने सचिन तेंदुलकर को राज्यसभा का सदस्य बनाया, तभी भी इनका विरोध था. मैं इस विरोध की बात करता हूं. ये विरोध अपनी हद तक जायज है, लेकिन वो नहीं बन सकती. इसका पैरामीटर किसके पास है? इसका पैरामीटर किसी के पास अगर है तो उसको रद्द किया जाए. अगर तेलंगाना सरकार के पास ये अधिकार है कि वो
को ब्रांड एम्बेसडर फिक्स करे, नियुक्त करे, तो उसने किया। और सानिया मिर्जा के खिलाफ बवाल इसलिए है कि सानिया में बहुत से ऐसे लोग हैं, बहुत से ऐसे स्पोर्ट्समैन रहे इस हिंदुस्तान के इतिहास में जिन्होंने हिंदुस्तान से शुरुआत की और जाकर विदेशों में खेलने लगे और विदेश में रह गए, और तब उनके बारे में कोई चर्चा नहीं होती। अगर आज सानिया मिर्जा कोई बड़ी, जिसने पूरी दुनिया में हिंदुस्तान का नाम किया, अगर आज तेलंगाना के लोग, वो तेलंगाना जो पहली बार हिंदुस्तान का राज्य बनाए, अगर वो लाना चाहता है इस देश में एक सद्भावना के लिए और सारी चीजों के लिए एक विश्व प्रसिद्ध को लाकर बिठाना चाहता है, तो उसका सिर्फ ये दोष है कि उसने किसी पाकिस्तान के व्यक्ति के साथ शादी किया। उसने जब लिखा और कहा कि मैं हिंदुस्तानी हूं और आखिरी दम तक हिंदुस्तानी रहूंगी, तो आप मान लीजिए, इसलिए मैंने प्रताप वेदक का नाम लिया और साहब नाराज हो गए। साहब नाराज हो गए। सानिया फक्त पाकिस्तानची सून आहे यांनी म्हटलं की पॅरामीटर्स कोणी दिले हे ठरवायचं की सानियाला पाहायचं नाही. सुद्धा नाही. देशाच्या ऑलिम्पिक खेळमध्ये तुम्ही जेव्हा देशाचं प्रतिनिधित्व करता त्यावेळी तुम्हाला जे आहे खांद्यावर तिरंगा घेऊन जाणं हा गरजेचा असतो. ती करायला तयार झाली नाही आणि तिथे त्यापेक्षा सानियापेक्षा जे चांगले खेळाडू आहेत तिथे आहेत. आता पुपला गोपीचंद त्यांचा मोठा कॉन्ट्रीब्युशन म्हणजे किती बॅडमिंटन मध्ये गोल्ड मेडलिस्ट त्यांनी तयार केला. सिंधू तिथे आहे. मैं यही बात शुक्ला साहब को बताना चाहता हूं कि किसको लेना है वो कौन लेगा? तेलंगाना की सरकार लेगी। अगर उसने लिया है तो फिर आपका विरोध इसलिए कर रहे हैं सिर्फ विरोध के लिए विरोध होता है। सरकारने शेवटी ठरवायचं अगर विरोध के लिए विरोध नहीं होता और कोई मामला इसलिए होता कि विरोध होता है, तिरंगा झंडा का घेतली तरी आज मैं सिर्फ यही बोलना चाहता हूं कि विरोध इसलिए हो रहा है कि विरोध करना है। अगर जायज विरोध होता तो सारे लोग साथ में आते। जायज नहीं है क्योंकि मिर्जा एक मुसलमान है, इसलिए इनका विरोध करने का मामला जायज है। मैंने कहा ना कि इस देश में कांग्रेस, शिवसेना, बीजेपी और आरएसएस की सोच जो है वो एक मखसूस तबके के लिए रह गई है. आपल्याला इथेच थांबावं लागेल. अशरफ आझमी तुमचे धन्यवाद, प्रेम शुक्ला सर तुमचे धन्यवाद. दोघांनी जे आहे ते आपले मुद्दे मांडले. एकच गोष्ट स्पष्ट आहे की एखाद्या राजकीय कॉन्ट्रोवर्सीमध्ये अशा प्रकारच्या एका खेळाडूला किंवा स्पोर्ट्समनला खेचणं कितपत योग्य आहे किंवा अयोग्य हे तर जनताच ठरवेल. मात्र मी मराठीच्या विशेषमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. तुम्ही जाऊ नका, पाहत रहा.